राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस के शताब्दी वर्ष पर आज मुंबई समेत देश भर में कार्यक्रम आयोजित किए गए। तस्वीर में दिख रहा यह कार्यक्रम तुर्भे नगर का है। संघ के 100 वर्ष पूरे होने पर यहाँ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यों और उपक्रमों की जानकारी दी गई। कार्यक्रम में तुर्भे नगर के कार्यवाह अमित तायड़े, प्रमुख अतिथि डॉक्टर सोमनाथ गोसावी, संघ के वक्ता राजीव दुबे समेत कई विशिष्ट जन एवं सैकड़ों स्वयंसेवक और नागरिक उपस्थित रहे। इस अवसर पर स्वयंसेवकों ने सूर्य नमस्कार, दंड, नियुद्ध और खेल का प्रात्यक्षिक करते हुए सबको प्रेरित किया। इस शताब्दी समारोह में प्रमुख अतिथि डॉक्टर सोमनाथ गोसावी एवं प्रमुख वक्ता राजीव दुबे ने भारत में संघ की आवश्यकता क्यों पड़ी इसका विस्तृत विवेचन किया। राजीव दुबे ने संघ के मिशन और कार्यों का उल्लेख करते हुए कहा कि भारतीय संस्कृति कायम रहे, भेदभाव रहित समाज का निर्माण हो, राष्ट्र की रक्षा के प्रति नागरिकों में देश प्रेम की भावना जागृत हो, इसके लिए संघ निरंतर कार्य कर रहा है। वहीं तुर्भे नगर के कार्यवाह अमित तायड़े ने कहा कि संघ का आगामी मिशन है कुटुम्ब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, नागरिक शिष्टाचार, स्वदेशी की स्वीकार्यता। उन्होंने कहा कि आगामी शताब्दी वर्ष तक संघ इन 5 विषयों को लेकर काम करने के लिए प्रतिबद्ध है। आज 2 ऑक्टोबर 2025 रोजी आपला विजयादशमी उत्सव तुर्भे नगराचा डॉक्टर SV सामंत विद्यालय इथे सायंकाळी 4 वाजता उत्साहात पूर्णपणे पार पडला। संघाचा उत्सव आता हा 100वा उत्सव होता, म्हणजे संघाला या दिवशी 100 वर्ष पूर्ण झालेत। तर या 100 वर्षाच्या निमित्त आपण संघ म्हणून समाजात 5 विषय समाजात घेऊन जाणार आहोत। त्यापैकी पहिला विषय आहे कुटुंब प्रबोधन, दुसरा आहे समरसता, तिसरा आहे पर्यावरण, चौथा आहे नागरिक शिष्टाचार आणि 5वा आहे स्व म्हणजे स्वदेशी स्वभाव। असे 5 विषय समाजात आपल्याला शताब्दी वर्षानिमित्त घेऊन जायचे। या व्यतिरिक्त आपण संघाचे एक 5 ते 6 कार्यक्रम वर्षभरात म्हणजे पुढच्या 2026 पर्यंत आपण 5 ते 6 कार्यक्रम पार पाडणार आहोत। त्यापैकी पहिला कार्यक्रम जो आता येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात आहे तो म्हणजे गृहसंपर्क अभियान। गृहसंपर्क अभियानमध्ये आपण प्रत्येक स्वयंसेवक प्रत्येक घरात जाऊन आपल्या स्वतःची माहिती आणि संघाची माहिती देणार आहे। त्यानंतर आपण हिंदू संमेलन प्रत्येक वस्तीत करणार आहोत। म्हणजे तुर्भे नगर झालं तर त्यामध्ये 9 वस्ती येतात, तर त्या 9 वस्तीमध्ये आपण प्रत्येक वस्तीमध्ये हिंदू संमेलन करणार आहोत। त्यानंतर सद्भावना बैठक, सद्भाव म्हणजे जसे आपल्या समाजात जे काही ज्ञाती प्रमुख आहेत, समाज प्रमुख आहेत, या सर्वांना एकत्र करून यांची सद्भाव बैठक घेणार आहे। त्यानंतर जनसंपर्क म्हणजे जे कोणी समाजात विशेष व्यक्ती आहेत त्या विशेष व्यक्तींचं एक संमेलन आपण करणार आहोत। त्यानंतर युवा संमेलन म्हणजे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, युवा आहेत, त्यांचा आपण एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत। आणि त्यानंतर 2026ला म्हणजे शताब्दी वर्षाच्या शेवटी आपण शाखा विस्तार, संघाचा विस्तार करण्यासाठी शाखा विस्तार सप्ताह म्हणून असा एक सप्ताह आपण साजरा करणार आहोत। त्यामध्ये संघाचं जास्तीत जास्त शाखा आपल्या नगरात वाढाव्यात, सज्जन शक्ती त्याच्यामध्ये समाज व्हावी, म्हणजे समाज हा संघ म्हणून वेगळा न बघता समाज म्हणजे संघ असा त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा असावा, असं आपलं या वर्षीचं उद्दिष्ट असणार आहे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।